नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाने भरड धान्य योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांकडून हमीभावाने ज्वारीची खरेदी केली आहे. त्यामुळे खरेदी केलेली ज्वारी नागरिकांना रेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. गव्हासोबतच ज्वारीचे देखील वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागामार्फत सांगण्यात आलेले आहे. तर येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापासूनच स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे ज्वारी देण्यात येणार आहे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना राशन कार्ड धारकांना पोळीसोबत ज्वारीचाही देखील चव खायला मिळणार आहे. केंद्र शासनातर्फे तृणधान्य वर्ष राबविण्यात येत असून ज्वारी ही आरोग्यासाठी पौष्टिक असते तृणधान्य आहे. दरवर्षी राज्यासह देशभरातील मोठ्या प्रमाणावर धान्याचे उत्पादन घेतले जाते. यंदा सरकारतर्फे शेतकऱ्याचे हे धान्य हमीभावाने खरेदी करून हे धान्य रेशन दुकानातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मागील वर्षापासून अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांवर गहू आणि तांदळाचे वितरण करण्यात येते. तसेच आता सण उत्सवाच्या काळात आनंदाचा शिधाही वाटप करण्यात येत आहे. मागील वर्षापासून शिधापत्रिकाधारकांवरील गव्हाच्या वितरणाचे प्रमाण कमी करून तांदळाचे प्रमाण वाढवण्यात आलेले आहे. मात्र आता पात्र लाभार्थ्यांना ज्वारी देखील मिळणार असून याचा साठा पुरवठा विभागाकडे उपलब्ध झालेला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिलेली आहे. तर कोणत्या गटाला किती धान्य मिळणार आहे ते बघू. अंत्योदय या कार्डधारकांना दर महिन्याला 35 किलो धान्य मिळते. त्यांना तांदळासाठी प्रति किलो 3 रुपये तर गव्हासाठी 2 रुपये अनुदानित दराने धान्य मिळते. प्राधान्य गट दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळते आणि या कार्डधारकांना 3 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू आणि 1 रुपये किलो सवलतीच्या दरात धान्य मिळत असते. त्यामुळे गव्हासोबत ज्वारी देखील मिळणार आहे. ते धुळे जिल्ह्यात प्राधान्य गट कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या 95,802 इतकी आहे. या लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति व्यक्तीला 5 किलो धान्य मिळते. केंद्र शासनाने यंदा भरड धान्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. त्यामुळे यंदा रेशन दुकानातून गव्हासोबत तुम्हाला ज्वारी देखील मिळणार आहे. दैनंदिन आहारात कडधान्याचा वापर व्हावा आणि आरोग्यासाठी पौष्टिकता लाभावी या दृष्टीने रेशन कार्ड धारकांसाठी दिवाळीपर्यंत ज्वारी देण्यात येणार आहे. शासनाने शेतकरी बांधवांकडून यंदा हमी भाव योजनेअंतर्गत ज्वारीची देखील खरेदी केलेली असून गव्हासोबत लाभार्थ्यांना ज्वारीचेही वाटप केले जाणार आहे. मात्र रेशनमध्ये गहू मिळणारच आहे. गहू बंद करण्यात आलेला नाही. तसेच ज्वारी ही आरोग्यासाठी पौष्टिक असल्यामुळे यंदा या निमित्ताने आहारात कडधान्याचाही वापर करण्यात आलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.